गेल्या 15 वर्षापासून द्वारका सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून द्वारका सेवा सदन वृद्धाश्रम यशस्वीपणे चालवले जाते। येथे निराधार ज्येष्ठ नागरिकांना पूर्णतः मोफत सेवा दिली जाते। कनेरसर परिसरातील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या वृद्धाश्रमात राहणाऱ्या आजी आजोबांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही। तसेच येथे गोशाळा आणि मोकळे हिरवगार वातावरण असल्यामुळे ज्येष्ठांना शांत आणि निरोगी जीवन मिळते। या संस्थेला कोणतेही शासकीय अनुदान नसून दानशूर नागरिकांच्या मदतीवरच संपूर्ण उपक्रम चालवला जातोय। दरम्यान द्वारका सेवा फाउंडेशनच्या वतीने द्वारका गुरुकुल हा उपक्रमही राबवला जातोय। या गुरुकुलात निराधार एकल पालक असलेली मुले, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थी तसेच कोरोना काळात पालक गमावलेले मुलं यांना इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत मोफत निवासी आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। शालेय शिक्षणासोबतच आध्यात्मिक वारकरी शिक्षणाची व्यवस्था येथे करण्यात आली आहे। या सर्व प्रकारच्या शैक्षणिक आणि निवासाची सुविधा विद्यार्थ्यांना विनामूल्य दिल्या जातात। या उपक्रमासाठी समाजातील नागरिकांनी पुढे येऊन मदत करावी असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कल्याणी पवार यांनी केले। वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कपडे, औषधे, अन्नधान्य तसेच गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य, गणवेश आणि इतर आवश्यक वस्तूंची मदत करण्याचं आवाहन करण्यात आलंय। या बातमीचा आढावा घेतलाय पुणे प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी। आपला द्वारका गुरुकुल, द्वारका वृद्धाश्रम सोडून अजून कोणत्या प्रकारचा काही उपक्रम आहे का? आता आपण आपल्या द्वारका सेवा फाउंडेशनच्या मार्फत हा नवीन ट्रॅक्टर परचेस केलेला आहे। तर याच्या मार्फत आपण पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांसाठी शेतीच्या मशागत असणे, शेती पेरणी, नांगरणी, सर्व शेतीच्या कामासाठी आपण आपल्या संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी 30% सवलत देतोय। आपण एक आपल्या संस्थेमार्फत उपक्रम चालवते। मला वाटते राज्यातील आपली पहिलीच अशी संस्था असेल की जी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते किंवा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करते। चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपल्याला दिसते। या ठिकाणचं आपण पाहू शकतो, या ठिकाणी निसर्ग सुद्धा आपल्याला खूप छान प्रकारचा दिसतोय। ही जी फळ झाडं वगैरे ही कुणी लावलेली आहेत? ही सर्व झाडं आपल्या निराधार आजी आजोबा आणि विद्यार्थ्यांच्या असतील आपण लावलेली सर्व झाडे। म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी वगैरे किंवा निराधार जे असतील तर ही जी कामं करतात शाळेच्या व्यतिरिक्त, म्हणजे इतर वेळेला मोकळ्या वेळेमध्ये यांना पाणी घालणे वगैरे एक आजी आजोबांना एक विरंगुळा म्हणून, आणि ज्यावेळेस आपल्याकडे कोणी नवीन ऍडमिशन होतं, मुलगा असू मुलगी असू आजी आजोबा, तर आपण प्रत्येकाच्या हस्ते एक वृक्ष लावतोच। झाडे लावा झाडे जगवा आपला उपक्रम चालूच आहे संस्थेमार्फत। जीवनामध्ये समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, समाजाची बांधिलकी जपण्याचा विचार केला पाहिजे। यासाठी द्वारका गुरुकुल, द्वारका वृद्धाश्रम या ठिकाणी आपण आलेलो आहोत। द्वारका वृद्धाश्रम हे जे आहे हे पुणे जिल्ह्यातील राजनगर तालुक्यातील पूर या गावामध्ये आहे आणि या गावामध्ये कल्याणीताई पवार यांच्याबरोबर आपल्याला हे वृद्धाश्रम चालवतात, त्यांच्याबरोबर आपल्याला आता बोलायचे। ताई, आपण हा वृद्धाश्रम कधीपासून चालू केलेला आहे? हा वृद्धाश्रम गेली 16 वर्ष चालू आहे। वयाच्या 18व्या वर्षी ह्या वृद्धाश्रमाची मी सुरुवात केलेली आहे। तर आता ह्याला 16 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि गेली 2 वर्ष झालंय आपण एकल पालक आणि निराधार मुलांसाठी गुरुकुल सुरू केलेलं आहे। तर मला या ठिकाणी विचार, तुम्हाला एक कल्पना कशी काय सुचली? समाजामध्ये अनेक वृद्धाश्रम आहेत, बऱ्याच पण तिथे पेड वृद्धाश्रम आहेत, पण जे निराधार आजी आजोबा आहेत, ज्यांना कोणी कुटुंब नाहीये, ज्यांना कोणतं आर्थिक सहाय्य नाहीये, तर अशा आजी आजोबांना एक हक्काचं घर मिळावं, त्यांना एक कुटुंब मिळावं, ह्या हेतूने मी हा वृद्धाश्रम सुरू केला होता। तर या ठिकाणी आपण आता पाहू शकतोय। बाळा, तू कुठून आलेला आहे? मी चाकणवरून आलोय। तुझं नाव काय? स्वराज उत्तरेश्वर कसबे। अच्छा, कितवीला शाळेमध्ये येत होता? 7वी। तुझं नाव काय बाळा? हर्षवसन सोलंकी। कुठून आलेला आहे तू? गुजरातवरून। पहा, आपण पाहू शकतोय महाराष्ट्रातली तर विद्यार्थी आहेत, परंतु या महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा विद्यार्थी, गुजरात सारख्या राज्यातून सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आलेले दिसतात आपल्याला। आपण पाहू शकतो। बाळा, कुठून तू आलेला? मी जाधववाडी चिखली। कुठून आलेला? वाशिम। हा जो विद्यार्थी वाशिमहून आले, तुला या ठिकाणी कसं वाटतंय? चांगले वाटते। घरची वगैरे आठवण वगैरे काय? नाही। तू कुठून आलेला आहे? रांजणगाव। रांजणगाव। पहा, एकदम छोटस पोरग आहे, एकदमच लहान बच्चा। बाळा, कुठून आलेला आहे तू? मला नाही बघा, लहान असल्याच्यामुळे त्याला काही सांगता येत नाही। ताई, तू कुठून आलेली?
गुजरातवरून. पहा ही गुजरातवरून आलेली. जाधववाडी चिखली. छत्रपती संभाजीनगर. पहा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून सुद्धा या ठिकाणी हे जे आहे ते निरपराध विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी आपल्याला आजोबा पण देतात. या ठिकाणी वृद्धाश्रम असल्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला आजोबा पण दिसतात. बाबा तुम्ही कुठून आलेलात? तळेगाव दाभाडे. या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं? एकदम व्यवस्थित छान वाटतं मला. एकदम छान वाटतं, चांगलं वाटतं. सगळं व्यवस्थित आहे इथे. इथे कशालाही कमतरता वगैरे नाही आहे. आपुलकी आहे, प्रेम आहे आणि एकत्रित कुटुंब असल्या कारणाने खूपच बरं वाटतं. घरची आठवण अजिबात येत नाही. बाबा तुम्ही कुठून आले? मुलून तुम्हाला इथं कसं वाटतं? व्यवस्थित वाटतं. खाण्याची काही अडचण वगैरे काय? पहा यांना या ठिकाणी असं वाटतंय की आपलं घरी सुद्धा नको जायला. म्हणजे या ठिकाणी त्यांना असं नंदन वाटल्यासारखं वाटतंय. त्यांना असं वाटतं या ठिकाणी की आम्हाला कुणी नको आहे, आम्हाला हे वृद्धाश्रमच पाहिजे. तर ताई मला तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे, आता तुम्ही हा जो वृद्धाश्रम चालवतात या ठिकाणी तुम्हाला शासनाकडून कोणत्या प्रकारचा निधी वगैरे काय आहे का? नाही, आपलं विना अनुदानित आहे. आपल्या संस्थेला शासनाची मान्यता आहे आणि आपल्या संस्थेमार्फत हा वृद्धाश्रम चालवला जातो. आपल्याकडे काही दानशूर व्यक्ती आहेत, फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत करणारे आता काही लोक आहेत. आपले काही विविध संस्थेमार्फत उपक्रम चालतात, त्याच्या माध्यमातून आश्रमाचा आणि गुरुकुलचा आपला खर्च चालवला जातो. सोबत आपल्याकडे द्वारका गोशाळा म्हणून आपली गोशाळा आहे, जिथे आपण गोमातेची सेवा करतो. तर गोशाळेमध्ये पण जसं ही मुलं आणि आजी आजोबा आहेत, त्याच पद्धतीने ज्यांना अगदी कालवडी सांभाळायच्या नाही आहेत किंवा काही अडचणीमुळे ते कालवडी खाटकांना वगैरे विकतात, तर अशा गायी कालवडी आपण आपल्याकडे आणून सांभाळतो आणि गोमातेची सेवा करतो. तर ती सेवा करताना त्या माध्यमातून आपल्या मुलांसाठी आणि आपल्या आजी आजोबांसाठीची दुधाची व्यवस्था आपल्याला हवी असते, दूध हवं असतं, तर ते आपल्या गोमातेकडनं गोशाळेतनं आपल्याला मिळतं. आजी तुम्ही कुठून आलेला आहात? मुंबईवरून आले. तुम्हाला या ठिकाणी कसं वाटतं? छान आहे तो. छान, एकदम छान वाटतं, घरच्यासारखं, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा अच्छा. आजी तुम्ही कुठून आलेला? मी कर्नाटकची. बघा कर्नाटकहून या आजी आलेल्या आहेत. तुम्हाला या ठिकाणी कसं वाटतंय? हे माझं घर, माझी माणसं असं वाटतं मला. बघा दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या लोकांना सुद्धा या ठिकाणी हे घर माझं आहे, हा वृद्धाश्रम नाही, हे माझं घर आहे, हे माझं एक हक्काची जागा आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आजी तुम्ही कुठून आलेला? भांडपुरण. भांडूपूर. तुम्हाला इथं कसं वाटतं? छान वाटतं. जेवायला वगैरे देतात काय हो. वृद्धाश्रमामध्ये? हो. पहा त्यांना हसूच आलेलं आहे, कारण या ठिकाणी वातावरण चांगलं असल्याच्यामुळे ते हसतात. छान आहे, खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी. तर माझी या ठिकाणी एक शासनाला जी एक विनंती आहे, शासनाने त्वरित अशा जे वृद्धाश्रम असतील किंवा जे अनाथ विद्यार्थी जे या ठिकाणी जे शिकतात यांच्यासाठी काहीतरी शासनाने निधी या ठिकाणी दिला पाहिजे. शांताराम शिंदे, न्यूज मराठी 24/7, राजगुरुनगर, पुणे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्मा राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ राजगुरुनगर येथे 95व्या शहीद दिन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आलाय. राजगुरूच्या जन्मगावी आयोजित या कार्यक्रमात एसटी बसस्टँड परिसरातील स्मृती शिल्पाजवळ पुष्पहार अर्पण करून शासकीय मानवंदना देण्यात आली आहे. हुतात्मा राजगुरू प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या कार्यक्रमाला आमदार बाबाजी काळे, प्रांत अधिकारी अनिल दौंडे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते आणि उपसभापती मंगेश सावंत यांनीही सहभाग नोंदवलाय. यावेळी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या NCC कॅडेट्सने शिस्तबद्ध संचालन करून क्रांतिकारांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. भारत माता की जय आणि हुतात्मा राजगुरू अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर, सचिव ॲडव्होकेट मुकुंद आवटे आणि खजिनदार बाळासाहेब सांडभोर यावेळी उपस्थितांनी क्रांतिकाराच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन राष्ट्र निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केलाय.
पुणे नाशिक महामार्गावरील आंबेगाव तालुक्यातील एकलहरे गावाजवळ रविवारी रात्री उशिरा भीषण अपघात झालाय. भरधाव कारने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या खासगी बसला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झालाय, तर दोघे गंभीर जखमी झालेत. माहितीनुसार नाशिककडून पुण्याकडे येणाऱ्या टोयोटो कोरोला अल्टिस कारचा चालकाचा ताबा सुटल्याने वाहन दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेले. याचवेळी पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या खासगी बसला कारची समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा पूर्णपणे चक्काचूर झालाय. या अपघातात कार चालक मल्लिकार्जुन आंबेगावे वय 42, आरती आंबेगावे वय अंदाजे 40 आणि लता तुपलोंडे सर्व राहणार चिंचवड यांचा मृत्यू झालाय, तर मृणाल आंबेगावे आणि प्रेम आंबेगावे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी खासगी बस चालकाने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. अपघातांचा पुढील तपास पोलीस करत आहेत.